आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठे कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेती सर्व सुखा तुका म्हणे माझे हेती सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान तेव्हा सेवेकरता घेतलेला जो विषय आहे हा विषय फार महत्वाचा आहे. आजचा दिवसही महत्वाचा आहे. असे आज आहे माघ शुद्ध दशमी. या दिवसाचं महत्व. दुसरी गोष्ट आनंदोत्सव ट्रस्टच्या माध्यमातून अभंग पौर्णिमा नावाचा जो प्रकल्प सुरू करण्यात आला 15 महिने झाले 15 भाग झाले त्याचे आणि त्या प्रकल्पांतर्गत हा कलश पौर्णिमा किंवा कलशस्थानी असणारे सांगता करण्याचा हा जो कार्यक्रम आजचा आहे अभंग पौर्णिमेची सांगता या जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या चिंतनाने होणार आहे. कारण या प्रकल्पाची रचनाच अशी होती की भागवत धर्माचं जे मंदिर आहे ना त्या मंदिराप्रमाणे आपल्याला जायचं. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया अशी जे आहे ना नामातयाचा किंकर त्याने रचिले हे आवार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणी फडकती ध्वजा
बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले ओझा. असं पूर्ण भागवत धर्माचं जे एक मंदिर जे आहे त्या मंदिराचं चित्र जे आपल्या डोळ्यापुढे आलेलं आहे त्या चित्राप्रमाणे आज कलशस्थानी असणारे जगद्गुरु त्यांचं चिंतन करायचं आपल्याला आणि या प्रकल्पाची सांगत आहोत. थोडं प्रास्ताविक सांगणं गरजेचं आहे. नोहे एकल्याचा खेळ म्हणून जमिला हा मेळ. महाराज कोणती गोष्ट एकट्याने होत नाही आणि एकट्याने करू पण नाही. तुम्ही म्हणाल का करू नये? अहंकार येतो. एकट्याला जरी करता येत असलं तरी त्यांनी करू नये. जर केलं तर अहम तयार होतो की मी केले. म्हणून आपल्या धर्मामध्ये भागवत संप्रदायामध्ये अशी पद्धती की कळस एका व्यक्तीचा नसतो. त्याला अनेकांचे त्या ठिकाणी हे करून त्याला ते करावं लागतं म्हणजे त्याला गर्व होत नाही. तसे महाराज कार्य हे एकट्याच नाही. म्हणून नोहे एकल्याचा खेळ. अभंग पौर्णिमा हा सुद्धा एकट्याचं काम नव्हते. महाराज परम आदरणीय डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे सर प्राचार्य होते, सेवानिवृत्त झाले. महाराज आनंदोत्सवचे ते प्रमुख आहेत. या प्रकल्पाचे ते प्रमुख आहेत. आमचा स्नेह परिचय खूप जुना. श्रीमद भागवत त्यांच्या घरी करायचा या म्हणण्याचे 4-5 वर्ष निघून गेले आणि एक दिवस त्याचा योग आला मागच्या वर्षी. भागवत झाला आणि आता करायचे काय? एकमेकाला गोडी लागली प्रेमाची. कुठं अवघड काम होतं. मग नंतर फार अवघड होत. काय माहितीये का? प्रेम गणी साखरी तामे दोन समाय. हे प्रेम फार विचित्र असतं. त्याच्यात 2पेक्षा तिसरं चालत नाही. 2 नाही अद्वैत होत असत. एकदम अरुंद आहे ते. आणि प्रेमाची जात अशी आहे की ते जमलं ना तर ते तुटत नाही. तुटलं तर जुळत नाही. जुळलं तर रेख दिसती. मंगल्या चित्ताने कशाने सांदिता. ते कप फुटला. चहा प्यायचा कप फुटला. मी म्हणलं हे वाया गेला. आता सांगितलं म्हणजे नाही हे जोडता येतो. जोडता पण येत असेल. मग ते त्याचे ते केमिकल आणलं तो कप जोडला. तो खरंच चिकटला एकदम पक्का. बारीक बघितलं ते जोडला पण त्याची रेख दिसत होती. माणसं नंतर जवळ येतात पण रेख शिल्लक राहते. हे मोठं विचित्र आहे. म्हणून प्रेम नावाची गोष्ट अशी आहे की त्या गौरांग महाप्रभूने सांगितलं एक तर स्नेह जोडू नये. चांगलं ध्यान देऊ नाही का? एक तर स्नेह जडू नये. स्नेह जडलाच तर विरह होऊ नये. स्नेह जडला तर विरह होऊ नये आणि विरह झालाच तर जगू नये. सज्जनांचा स्नेह जडू नये आणि जडला तर म्हणजे विरह होऊ नये आणि विरह झालाच तर जगू नये. एका जनार्दनी घडो त्यांचा संग न भावा वियोग जन्मोजन्मी. सत्संगतीच्या माध्यमातून असणे जडत गेला. त्यानंतर अशी संकल्पना निघाली. सर म्हणले आपल्याला काहीतरी स्वतःच असं चिंतन झालं पाहिजे. तुम्ही सांगायचं मी ऐकायचं. तुम्ही सांगा मला तुमची आज्ञाशीर संबंध आहे म्हणलं. मग त्यांनी सुचवलं आपल्याला संत चरित्र विचार करायचा. संत चरित्र वर्णन करायचं. क्या बात आहे. जेथे वाचा विसावे ते साधू कथा. अरे वाचेची विश्रांती म्हणजे साधू कथा आहे. बाकीचं काही बोलू नये. संत चरित्र बोलावं.